गंभीर सर चला मॅच चालू करा, तिकडे सन्मान होतील. ओके 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 सॉरी. चला डीसीसी नवापूर क्षेत्रक्षेत्र लाभा 15 मिनिटांचा अवधी असणार आहे. जर 15 मिनिटं संपली एक खेळाडू बाहेर काढण्यात येईल. प्ले बॉईज फुलपाडा समोर डीसीसी नवापूर बिग बॅटल सुपर 12 मधील तिसरी मॅच जे आपल्या भेटीला आले. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं निर्मल सम्राट वर्सेस जेसीसी संघाने बाजी मारली. दुसऱ्या मॅच मध्ये हितांश क्रियांश 11 समोर गुरुदत्त मनलपाडा हितांश क्रियांश 11 या संघाने बाजी मारली. आणि तिसरी मॅच जिथे टॉस जिंकला होता डीसीसी नवापूर या संघाने. आणि एक मिनिट कॅमेऱ्याच्या खाली खेळाडू आहेत ना, त्यांनी थोडे मध्ये व्हा, कॅमेऱ्याला थोडासा प्रॉब्लेम होतो, कॅप्चर होत नाहीये. थोडे तुम्ही त्या साईडून ओके बघा. ऑल साइड पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला, वेगाने येत आहे. ओ हातामध्ये चेंडू जर काय आला असता तर चित्र बघण्यासारखं असतं. पहिल्याच चेंडूवर सिंगल येते, धावांचा श्री गणेश होतोय. आमच्या सोबतीने मृदुल मेहर सुद्धा या मॅच मध्ये जोडले जाणार आहेत. केतन मेहर हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी येते. पहा डगआउट मध्ये जे खेळाडू थोडेसे मागे व्हा, तिकडे जर चेंडू गेला तर कॅमेरामध्ये कॅप्चर नाही होणार. त्यासाठी थोडेसे तुम्ही थोडे पाठी व्हा प्लीज, थोडे. ओके 2 चेंडू 2 धाबा. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलं सिंगल साठी जयेश बनसोडे आणि अनिकेत मुळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चार चेंडू 4 धाबा धावफलकावर. केतन मोठा फटका ऑन साइडला कोण पकडणार, तू का मी, या नादामध्ये चेंडू निघून गेला. सीमारेषा पार, फरार, चौकार, 4 धावा. जयेश बनसोडे एक वेगळ्याच रडार मध्ये आहे, या नव्या हंगामामध्ये एक वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे. आणि तो फॉर्म घेऊनच असताना आगाशीच्या मैदानावर सुपर 12 मध्ये डीसीसी नवापूर या संघासमोर कशा प्रकारे खेळ करणार आहे यावर सर्वांच्या नजरा. टॅप केले चेंडूला, पुन्हा एकदा पाठवलं सिंगल साठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धाबा मृदुल मेहरांच्या सोबतीने जोडले गेले आहेत. यस धन्यवाद कौस्तुभजी. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 9 धावा धावफलकावर. अर्थातच फ्लाइंग स्टार्ट आहे, चांगली स्टार्ट आहे, चांगली सुरुवात आहे. 2 खेळाडू आहेत, 2 खेळाडू, एकीकडे अनिकेत मुळे, दुसरीकडे जयेश बनसोडे आहे. त्या धाव्यांना रोख लगावण्यासाठी आता जतीन तांडेल स्वतः कर्णधार आहे. बिग बॅटल 2 संघ असे आहेत, एकीकडे यंदाच्या वर्षात नवीन हंगामातील ती स्टार कास्ट आहे, तर दुसरीकडे पाठच्या हंगामामध्ये ज्या संघानं एक वेगळा धुमाकूळ घातला होता तो डोकरादेव क्रिकेट क्लब संघ आहे. पहिल्या 1.1 चेंडूंचा खेळ धावफलकावर आतापर्यंत 10 आहेत. 10 धावा धावफलकावर येत असताना आतापर्यंत संथ गतीने सुरुवात अनिकेत मुळेची राहिली. पुन्हा एकदा दाखवून टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा तो सन्मान दिला जातोय. जतीन तांडेल, त्या खेळाडूकडे ॲक्युरेसी आहे, त्याकडे तो लाईन लेन टप्पा सर्व काही आहे. आणि दाखवत असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये पाहिलं, निहाळलं आणि हलक्या हातानं पुश करत असताना पहिल्या 2 मध्ये 2 धावा धावफलकावर. 1.2 चेंडूंचा खेळ 11 धावा धावफलकावर. जयेश विपक्ष, जतीन हे बिग बॅटल आहे. 2 खेळाडू धुरंधर आहेत. वसई तालुक्याच्या एक अंडरआर्म क्रिकेटच्या इतिहासामध्ये ना जतीन तांडेंना एक वेगळी छाप टाकली गेल्या वर्षी. तर दुसरीकडे सातत्यानं 3 ते 4 वर्ष झाले जयेश बनसोडे एक वेगळा धुमाकूळ घालतोय. अशी ती जोडी आहे, परंतु जतीनला मान सन्मान दिला जातोय. पहिल्या 4 मध्ये 4 आहेत, आतापर्यंत 13 धावा. पहिलं षटक थोडंसं महागडं होतं, केतनचं 9 धावा आणि त्यानंतर धावेंना रोख लगावले. जतीन ज्यासाठी जाणला जातोय त्या प्रकारची आतापर्यंत ॲक्युरेसी मैदानामध्ये दाखवत असताना यावेळेला पॉवर हिटिंग 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमापार.
काय खेळ आहे मैदानामध्ये. जयेश बनसोडे आता एक्सलेट करायला चालू करतोय. हा ना एकीकडे कुणाल, दुसरीकडे आदित्य होता आणि ते दोन खेळाडू त्या चेंडूकडे पाहत राहिले आणि चेंडू गेला सीमा पार. 4 धावेनं आता धावफलक फुलतंय खुलतंय. 17 धावा धावफलकावर आहेत. 17 धावा धावफलक करतेत. इतक्या वेगाने सुरुवात ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला पुन्हा गॅप मधून लगातार दुसरा बॅक टू बॅक. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. इनफॉर्म मॅन इनफॉर्म जयेश बनसोडे. आतापर्यंत 3 चौकार आल्या जयच्या बॅट मधून. वैयक्तिक 17 धावांवर खेळतायत. पहा टीम मिटिंग बोलावली गेली. पहा हे करणं गरजेचं आहे. इतक्या फ्लाइंग स्टार्ट मधून कदाचित तुम्हाला धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 21 रन. येस कौस्तुभजी 21 आहेत. LNCC अर्थातच विश्वास आणि संपूर्णता टीम ती देखील आज DCC अर्थातच गावातील संघ आहे आणि त्या गावाला संघाला सपोर्ट करण्यासाठी ती संपूर्णता ती देखील टीम आहे. 21 पहिल्या 12 चेंडूंचा. आता येणाऱ्या 12 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असेल. दुसरीकडे एक मोठी स्टार कास्ट आहे. वसई तालुक्यातील नवीन हंगामातील नवीन सुरुवात आणि प्रत्येक खेळाडूची प्रत्येक संघाची ती नजर आहे प्ले बॉईज फुलपाडा संघाकडे. आज जाती धर्मांच्या भिंती बेधून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवणाऱ्या ह्या क्रिकेटच्या खेळात तुम्ही आम्ही सर्वजण प्रेमात पडलोय आणि तुम्हा आम्हा सर्वांना एका धाग्यानं 502 दिवस गुंतवून ठेवलंय. त्या स्पर्धेचं नाव आहे आगाशी बिग बॅश लीग आणि ही स्पर्धा आता टॉप 12च्या दिशेनं दाखवलं होत आहे. पुन्हा एकदा सन्मान, एक सिंगल, त्यानंतर सिंगल धावेने आता धावेंचा तो ग्राफ खऱ्या अर्थानं धावतोय. 22 धावा धावफलकावर कौस्तुभजी. कुणाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला टॅप केलंय सिंगल साठी. धावसंख्या धावफलकावर 23 धावा. पहा विकेटकडे तुम्हाला जावं लागणार आहे. इतक्या फ्लाइंग स्टार्ट मधून तुम्हाला एक विकेट या धावफलकाला थांबवेल, परंतु ते काम कोणाला तरी एकाला करावं लागणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर कुणाल आहे. 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. मॅच महत्वाची आहे. इकडून जिंकणारा संघ टॉप 6 मध्ये दाखल होणार आहे. त्यासाठी सुपर हिटची लढाई आहे. एका बाजूला प्ले बॉयज फुलपाडा, समोर DCC नवापूर. हलक्या हाताने पुन्हा त्या चेंडूला टॅप केले सिंगल साठी. पाठीमागे खेळून काढलाय. पहा कुणालची बॉलिंग. एक फ्लाइटेड चेंडू येतात. एक फ्लाइट येते आणि त्या फ्लाइट मधून तुम्हाला खेळत असताना एक बिग चॅलेंज 2 बॅटरसाठी असणार आहे. नक्कीच चॅलेंज आहे. परंतु दुसरीकडे जयेश बनसोडे आतापर्यंत ज्याच्या बॅट मधून आग उभाळतोय. अगदी ज्या प्रकारची खेळ आता जयेशची राहिले पुन्हा एकदा, परंतु यावेळेला आर्यन आहे. म्हटलं जातं ना की जंगलामध्ये वाघाची एंट्री होते ना, त्यानंतर इतर जे प्राणी असतात त्यांचं अस्तित्व कौस्तुभची धोक्यात येतं. तसं जयेश बनसोडे अनिकेतमुळे ज्या वेळेला स्ट्राईक एंडला असतात ना, त्यावेळेला इतर जे गोलंदाज आहेत त्यांचं अस्तित्व देखील धोक्यात येतं. हे असे 2 धुरंधर योद्धे आहेत. तो धुरंधर चित्रपट सर्वांना पाहिला असेल, परंतु ह्या अंडरआर्म क्रिकेटचे हे 2 धुरंधर हे योद्धे आहेत. खूप चांगला उल्लेख तुम्ही मृदुलजी केला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग. स्वप्नील त्या ठिकाणी होते तोपर्यंत सिंगल रन. प्ले बॉईज फुलपाडा ही सर्वात जमेची बाजू या संघाची काय आहे. 2 सलामीर बॅटर यांनी जो काही खेळ या नवीन हंगामाला सुरुवातीला केलाय तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. सुरुवात नॉकआउट स्टेज पासून झाले. पहिली लीगची मॅच आहे, परंतु पहिल्या लीगच्या मॅच मध्ये सुद्धा त्याच रडाराने आतापर्यंत मैदानामध्ये खेळतायत. नक्कीच चांगला उल्लेख. नवीन हंगामातील ती नवीन सुरुवात. परंतु वसई विरार प्रीमियर लीग VPL झाली होती आणि ते VPLच्या ठिकाणी देखील हा संघ रनरअप होता, परंतु त्यावेळेला ती टीम बांधणी होती. परंतु आता स्वतःचा तो घरचा संघ APLचं नवीन हंगामातील ती नवीन सुरुवात. पहिल्या 18चा खेळ. 27 धावा 27 धावा धावफलकावर आहेत. स्वप्नील तांडेल दुसरीकडे जयेश बनसोडे. कालच्या दिवसातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 6 चेंडू 7 धावेंची गरज असताना तो सामना स्वप्नीलने जिंकून दिला होता. स्वप्नीलकडे ते ॲक्युरेसी आहे, परंतु आज मैदानामध्ये पहिल्या चेंडूवर चांगल्यारीत्या ते डिलिव्हरी हाताळला जातो. आता येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी. दुसरीकडे अनिकेत मुळे आहे. अनिकेतमध्ये ती क्षमता आहे, परंतु दुसरीकडून सोपू आहे. केतन अगदी वेगानं धावचीतची संधी आणि अनिकेतला आता मैदान सोडावं लागतंय. धावचीतच्या रूपानं अनिकेतचा खेळ होतोय समाप्त. 28 रन. जिकडे 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पहा पहिल्या 2 षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट होती. कुणालने फक्त 6 धावा दिल्यात आणि आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 1च धाव आले. म्हणजे 8 चेंडूमध्ये कुठे थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी पूर्णपणे करण्याचा प्रयत्न सुरू आहे DCC नवापूरकडून. नक्कीच चांगला उल्लेख कौस्तुभजी.
पहिल्या आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 7 धावा फक्त आणि फक्त धावफलकावर आहेत. कुणाल असेल त्यानंतर स्वप्नील असेल त्या धावेंना रोख लगावण्यात आता यश मिळतंय, परंतु जयेश बनसोडे दुसरीकडून प्रतीक सिंग बच्ची हा देखील आता मैदानामध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. कुणाल मेहर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा गडी धावच्याच्या रूपानं बाद होतोय. कौस्तुभजी, KGF हा चित्रपट जर का तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये एक वाक्य आहे की घायल शेर की सासे उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. आणि कुणाल खऱ्या अर्थानं आज मैदानामध्ये घायल आहे. आपण सुरुवातीला आला तेव्हा पण पाहिलं असेल तर राईट टर्मला तो पट्टा होता, खऱ्या अर्थानं तो घायल आहे, परंतु आज मैदानामध्ये अगदी दहाडतोय. क्या बात आहे कुणाल. नाही मृदुल, खूप चांगला उल्लेख आहे, परंतु कुणालने या मॅचमध्ये DCC नवापूरला पुन्हा जिवंत केलंय. पहिल्या दोन षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट, तिकडून कुणालच्या षटकामध्ये फक्त 6 धावा आणि तिकडून 13वा चेंडू पासून अजूनही एकी चौकार आलेला नाहीये. ही मात्र जबरदस्त सुरुवात DCC नवापूर कडून थोडीशी झाली गेले. नक्कीच चांगली सुरुवात पहिल्या 9 चेंडूमध्ये. आता येणाऱ्या त्या चांगला आतापर्यंत धावेंना रोख लगावलाय. नवापूर संघाची ताकद काय. आर्यन मेहर आज स्वतःला सांगतो इतकंच, नवापूर सारख्या एक स्टारकास्ट संघामध्ये माझी जागा काय आहे. फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षणाच्या बळावर आज आर्यन तो मैदानात सातत्यानं इन टीम खेळत असताना कौस्तुभजी सातत्यानं आपण त्याला पाहिलंय, परंतु दुसरीकडून 2 असे योद्धे आहेत. एकीकडे सईद आहे, दुसरीकडे प्रतीक आहे. मोठी स्टार काज आज वसई तालुक्यातली संपूर्ण, आणि सईद आल्या आल्या 2 खेळाडूंना भेदून दहाडतोय चेंडूला सीमारेखा पार. चौकार. सईद नंतर आता सईदच झालाय. जयेश बनसोडे नंतर सईद मैदानामध्ये आलाय आणि सईदने काय जबरदस्त सुरुवात आल्याच पहिल्याच चेंडूवर चौकार. 33 धावा धावफलकावरती आहेत, जिकडे 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 2 खेळाडू चर्चा करतायत. स्वप्नीलच्या हातामध्ये शेवटचा आणि अंतिम चेंडू पुन्हा एकदा सोपविला गेलाय. क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. 33 रन ऑन द बोर्ड. लास्ट बॉल बॅकफुटवर गेले, टॅप केले चेंडूला, चेंडू अडवला, फेकी झाले. 1 रन कंप्लीट आणि 1 रनच कंप्लीट असेल आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 34 धावा धावफलकावरती आहेत. 35 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय टीम DCC नवापूर या संघासमोर. नक्कीच 35 धाव्यांचं एक भलं मोठं आव्हान धावफलकावर आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये अजून काहीच स्पेशल आहे. APLच्या माध्यमातून खरं तर आज प्रमोद किणी सरांना देखील आपण पाहिलंय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी अर्थातच खेळाडूंच्या माहितीसाठी संध्याकाळच्या सत्रामध्ये तो मैदानामध्ये देखील आपल्याला डान्स पाहायला मिळेल. प्रमोद किनी सर अर्थातच मॅन फ्रॉम संबाला आणि त्यांचं देखील वैभव पाटील अगदी चारीकडून मैदानाच्या चोहीकडून फिरतायत. कोठे काय कमी तर नाही आहे ना, ह्या प्रत्येक गोष्टीची आज बारकाईनं काळजी घेतली जात आहे. वैभव असेल, आशुतोष असेल, अजय पवार असेल, जय असेल, तेजस अर्थातच बाला असेल, महेश असेल, मेघेश बारी, मेलविन, ऋषभ, मुकेश, ही संपूर्णता ती आगाशीची संपूर्णता टीम, ती आगाशी नगरी आणि दुसरीकडे संपूर्णता आमची लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबचा तो संघ देखील आहे. तो आज गावासाठी आहे, गावाच्या अस्मितेसाठी आज मैदानामध्ये तो देखील आहे. दुसरीकडून तितकाच प्रेक्षक राजा वर्ग फुलपाडा नगरीमधून देखील आलाय. जेवदा आणि माऊलीचा तो संघ नेक्स्ट मॅच असेल, परंतु आज प्ले बॉईज संघ आपल्या गावातील तो संघ आता मैदानामध्ये लढतोय. दोन्हीकडून कौस्तुभजी तो प्रेक्षक राजा वर्ग मोठ्या संख्येनं आज मैदानामध्ये संध्याकाळच्या सत्रात पाहतोय. यस, नक्कीच खऱ्या अर्थानं आता तो नाम उल्लेखन केला जातोय, परंतु ज्या आकर्षित कौस्तुभचे ट्रॉफ्या आपण पाहतोय ना, ज्या सुभक अशा ट्रॉफ्या अर्थातच स्वर्गवासीय विनोद कोळी यांच्या स्मरणार्थ त्या आकर्षित करणाऱ्या अशा APLच्या ट्रॉफ्या देखील आपण पाहतोय. अनेक आर्थिक मदत स्पॉन्सर आम्हाला मिळालेले आहेत, त्यांचं देखील आम्ही नाम उल्लेखन करणार आहोत. परंतु मॅचच्या दिशेनं तुर्ताच जातोय पुन्हा एकदा लक्ष. 35 येणारे 24-35 धावेंचं आव्हान धावफलकावर आहे. 2 बंधूंची जोडी आहे. एकीकडे केतन मेहर आहे, दुसरीकडे चिराग मेहर ती जोडी आहे आणि त्या जोडींना रोख लगावण्यासाठी जयेश बनसोडे जयू हा यावेळेला पहिलं षटक हाताळण्यासाठी कोण येणार यावर देखील नजर दिली जाते. चला प्ले बॉईज संघ वेळ दवडू नका मित्रांनो,
पहिलं षटक कोणाच्या हातात तो चेंडू जयेशच्या हातात दिला जातोय. येणारे 24-35 धावांचं आव्हान धावफलकावर आमची संपूर्ण आता टेक्निकल टीम डीबीएनचं देखील आपण इनिंग ब्रेक मध्ये ती चर्चा करणार आहोत. परंतु अनिल सर, येस गो टू अनिल सर. चला टीम साहेबा आणि जीवदानी माऊली संघ कर्णधार या टॉस साठी. टीम साहेबा आणि जीवदानी माऊली कर्णधार टॉस साठी या प्लीज. कौस्तुभजी, नवापूरचं डगआउट आपण पाहिलं ना तर सातत्यानं ते एक म्हटलं जातं ना, तो ग्रामदैवत कुळदैवताचं ते सातत्यानं नामोल्लेखन केलं जातंय. डोकरादेव महाराज की जय. खऱ्या अर्थानं तर नवापूर गावाचं ग्रामदैवत आणि दुसरीकडे ती स्टार कास्ट. आता जयेश बनसोडेच्या आता चेंडू आहे, दुसरीकडे केतन आहे. 24 मध्ये 35 धाव्यांचं आव्हान आहे. धाव्यांचा श्रीगणेश केला गेलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल धावेने आता तो धावेंचा श्रीगणेश यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण प्रहार. पहिल्या 2 मध्ये 2 धावा येत आहेत. एक मोठी स्टार कास्ट, त्यामध्ये धीरज कोरपे असतील यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. रोहित जाधव अर्थातच रोटीला आपण पाहतोय. त्यानंतर राहुल परदेसी असेल, सौरभ ववाळ अर्थातच गोल्डी असेल, अनिकेत मुळे सारखा, प्रतीक सिंग बच्चे असेल, सईद असेल आणि एक मोठी स्टार कास्ट आहे. आणि ही आज ती मैदानामध्ये 9 खेळाडू ते धुरंधर योद्धे आता 2 हात उंचावत असताना दुसरीकडून डीसीसी नवापूर देखील आहे. चला टॉस केला जातो या ठिकाणी. एका ठिकाणी टीम आहे टीम साहेबा, दुसऱ्या ठिकाणी जीवदानी माऊली संघ. आणि मी विनंती करेल मिलिंदजी गोसावी सर, आपण या आपल्या टॉस केला जाईल. 2 झालेले आहेत. आपल्या लीग फॉर्मॅटच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ दाखवून इथपर्यंत पोहोचले गेले आणि आता आमने सामने खेळ. आकाशी म्हणजे जीव संघ जिंकलाय. टॉस जिंकून काय निर्णय? निर्णय आहे, जास्त वेळ घेत नाही. दोन्ही संघाला शुभेच्छा देतो. टॉस जिंकलाय जीवदानी माऊली आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. टू कॉम्बॉक्स. थँक्यू डीजे. थांबव. पहिलं षटक संपलंय आणि जवळपास 5 धावा धावफलकावर. हॅलो 5 धावा धावफलकावरती आहेत. पाच धाबा धावफलकावर 35चं टार्गेट सेट केलंय. आता काय आहे इक्वेशन आहे 18 मध्ये 30. 18-30 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. चर्चा करतायत. चर्चा महत्व चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. मॅच सुद्धा तितकीच महत्वाची असणार आहे. पहिलाच बॉल ड्राईव्ह केले चेंडूला सिंगल साठी. पहिल्या चेंडूवर सिंगल येते. हो निर्धाव चेंडू डॉट बॉल येतोय. पहा सईद गोलंदाजी ट्रॅक वर आहे. 35 धावांचं टार्गेट सेट केले. 6 धावा धावफलकावरती आहेत. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिराग मेहर आणि केतन मेहर. सईदच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपविला गेला. 35चं टार्गेट. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. थोडक्यात हुकलाय बॅनर आणि पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. 7 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. आलेला नाहीये.
चौकाराची गरज. चौकार, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर आमच्या दिशेने वळतायत. तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. 8 धावा धावपल करते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 8 धावा धावफलकावर येत असताना केतन पुन्हा एकदा टॅपच्या साईने खेळला. यावेळेला काय लक फॅक्टर. सौरभ वबाळ गोल्डी होता. जातोय चेंडू 2 हातांच्या मध्येतून सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डीजे. 12 धावा धावफलकावर येत आहेत आतापर्यंत. चांगली सुरुवात आहे. ज्या प्रकारची सुरुवात हवी होती. एक भलं मोठं लक्ष धावफलकावर नक्कीच आहे. 35 धाव्यांचं आव्हान आहे. एकीकडे रोटी 12 आहेत. 12 धावा धावफलकावर पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. सईद दुसरीकडे आपण पाहतो. एकीकडे वसई तालुक्यातील मोठी एक स्टार कास्ट, दुसरीकडे एक गाव एक फॉर्मॅट मधील नवापूर गावातील तो संघ आहे. यावेळेला काय, यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर एक तेरी आहे. तो यावेळेला प्ले बॉय संघ म्हणतोय. एक मेरी बी आहे. चिरागच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. थँक्यू. थांबवतोय. थँक्यू. घरी जा. बघ घरी जा. अक्षय नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. पहा विकेट आले. ब्रेक थ्रू आलाय. सईदने ते काम केलंय. ऑन साइडला पहिलाच बॉल. फेकी वेगाने. ओ रोटीच्या हातामध्ये चेंडू थोडासा उशिराने आला. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 13 धावा धावपल करते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावांचं टार्गेट सेट केलंय. 12-22 या इक्वेशन मध्ये मॅच आणून थांबले. सुपर 12 ची मॅच सुपर 6 मध्ये जाणार कोण आणि कोण कोणाच्या विरुद्धात आता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये खेळ करणार आहेत. 12-22 या इक्वेशन मध्ये मॅच आले. टीम मीटिंग करतायत. समोर 2 खेळाडू चर्चा करतायत. अक्षय पाटील आणि केतन मेहर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मृदुल 12-22 इक्वेशन आहे. नक्कीच येणारे 12 मध्ये 22 धावांचं आव्हान. चला टाइमावर देखील लक्ष द्या मित्रांनो. प्ले बॉय संघ 7 मिनिटांचा अवधी बाकी असेल. अनिकेत ह्यावर देखील लक्ष द्या मित्रांनो. येणारे 12 चेंडू 22 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. पहिल्या 12 मध्ये 13 आहेत. आता येणारे 12 मध्ये 13 धावा अजून देखील धावफलकावर 22 धावा ह्या धावफलकावर बनवायचे आहेत. अक्षय पाटील विपक्ष अनिकेत मुळे. अनिकेत म्हणतोय यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. पहिल्याच गडी अक्षयला परतावा. थँक्यू. अक्षय पाटील बाद क्लीन बोल्ड. अनिकेत मुलेचा काय जबरदस्त चेंडू होता. 11-22 आदित्य मेहर. काल केलेली बॅटिंग आठवावी लागणार आहे. कालच्या रात्रीच्या सत्रामध्ये आदित्य मेहरला जी काय बॅटिंग केली होती ती आठवावी लागणार आहे. 11-22 नेक्स्ट बॉल. आठवावी लागणार आहे. आठवली आणि बॉल डायरेक्टली आउट ऑफ द पार्क. अजून एका विकेटचं बदल. लगातार दुसरा गडी बाद. थँक्यू. अनिकेत मुले ऑन अ हॅट्रिक. परंतु मॅच होती कुठे, मॅच आले कुठे, मॅच कोणाच्या विरोधात बनली. अनिकेत मुलेने काय केलंय. किती गडी बाद झाले. नॉन स्ट्राईक एंडला जो आहे त्याला स्ट्राईकला कधी यायचं आहे हा आता विचार करावा लागणार आहे. मॅच मध्ये हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय.
सिंगलसाठी. मृदुल संपूर्ण जबाबदारी केतनवर आली. केतनला किमान 2 चौके या मॅच मध्ये पुन्हा डीसीसी नवापूर घेऊन येतील. नाही, देऊन नाही जास्त मारावे लागतील. कौस्तुभजी, खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्या प्रकारचं आपण जे इक्वेशन आहे, आता खऱ्या अर्थानं धावफकावर आता 9 मध्ये 21 आहेत. केतन धावफकावर 14 धावा आतापर्यंत धावफकावर आहेत. वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य समाधान दादा काळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या APL मध्ये, आगाशी बिग बॅश लीग 2025 मध्ये. आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. हा मृदुल, ओव्हर टू मृदुल. नेक्स्ट बॉल अनिकेत मुले, स्ट्राईक हँडला केतन, मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा चेंडू सिंगल साठी जातोय. चौकार मोठे फटके मारावे लागणार आहेत. 15 धावा उपलकर, 20 मध्ये 20 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. स्वप्नील नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने, पुन्हा चेंडूला ड्राईव्ह केले, फेकी झाले वेगाने, रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितक्याच वेगाने. परंतु काय जबरदस्त गोलंदाज आहे मृदुल. पहा, 3 धावांचं षटक, त्यामधून 2 गडी बाद. वॉट अ ग्रेट बॉलिंग मिस्टर अनिकेत मुले. परंतु एक चौकार एका चौकारासाठी केतन या शेवटच्या अंतिम चेंडूमध्ये जातील का, हा सुद्धा प्रश्न असणार आहे. 1-6, 16 धावा. हो, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि वाईट चेंडू घोषित केला. 17 धावा धावपल करतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. नक्कीच केतन, तो आत्मविश्वास आहे आणि आत्मविश्वासानं आतापर्यंत मैदानामध्ये आहे. येणारे आतापर्यंत धावफक 17 धावा धावफकावर आहेत. एक भलं मोठं लक्ष धावफकावर आहे. परंतु पुन्हा एकदा सिंगल. आता पहिल्या 3 षटकांचा खेळ, 18 चेंडू 18 धावा धावफकावर आहेत. आता येणारे 6 चेंडूमध्ये 17 धावा अजून देखील धावफकावर लगावायचे आहेत. अर्थातच काय 4 मोठे फटक्यांची ती गरज असेल. तुर्ताच ऐकूया पुन्हा एकदा त्या संगीत कक्षाच्या दिशेनं डीजेला. नाही, संगीत नाहीये, आपण चर्चा करूया. 6-17 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. मृदुल, पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 2 षटकामध्ये जी काय बॅटिंग केली होती अनिकेत मुले आणि चेस बनसोडे, ती फ्लाइंग स्टार्ट होती. त्या फ्लाइंग स्टार्टला केतन मेहरला नाही फ्लाइंग स्टार्ट देता आली चिराग सोबत. सर्वात पहिला टर्निंग पॉइंट त्या पहिल्या 2 षटकांचा होता. धावसंख्या धावफलकर लगावल्यानं 3 मिनिटांचा अवधी बाकी आहे. 3 मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट नाही झालं तर एक खेळाडू बाहेर जाणार आहे. नक्कीच येणारे 6 मध्ये 17 धावा करायच्या आहेत. एकीकडे रोहित आहे, रोटी आहे, दुसरीकडे केतन मेहर आहे. केतनचा खेळ बराच वेळ आपण पाहिलाय. ते संपूर्णतः प्रेक्षक ते डगआउट या वेळेला केतनकडे त्या आशाभूत नजरेनं पाहत आहे. पहिला येणार का, यावेळेला आता नजर दिली जाईल. पहिला येतोय का, चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. सौरभ वबाळ, गोल्डी अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. पहिला निर्धाव येतोय. आता 5 मध्ये 4 मारायचे आहेत. 5 मध्ये 4 मारणं थोडंसं डिफिकल्ट आहे. परंतु केतनमध्ये ती क्षमता आहे, केतनमध्ये तो आत्मविश्वास आहे. मित्रांनो, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. 2 संघ आहेत. केतन आहे, केतनमध्ये ती प्रचंड मोठी क्षमता आहे. परंतु रोहित जाधव प्रचंड मोठा अनुभव दुसरीकडे आहे. थोडासा उचाली होता खेळपट्टीच्या दिशेनं. पुन्हा एकदा लगातारचा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय. आता 4 मध्ये 17 आहेत. लक्ष धावफकावर एक भलं मोठं होतं. एक नेक्स्ट बॉल रोहित जाधव ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला ढेर आहे, दुरुस्त आहे, लेकिन चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. शेवटी उशिराने आलाय, परंतु भरपूर उशीर झालाय. भरपूर उशीर झाला. आता 3-13 या क्वेश्चन मध्ये मॅच आले. पहिला चौकार येतोय. अजून देखील संधी आहे. एखादा तो अतिरिक्त आणि त्यानंतर लगातार 3 येणार का, ह्यावर आता नजर आहे. पहिला अजून येणार का, त्यामध्ये 3 मध्ये आता पहिला येतोय का, पहिला येतोय का. नव्हे निर्धाव चेंडू. आता मॅच मध्ये खऱ्या अर्थानं थोडंसं पारडं आता एकतर्फा जात आहे. एक भला मोठं लक्ष होतं. 24 मध्ये 34 धावांचं आव्हान होतं. आतापर्यंत धावफक 22, 22 धावा धावफकावर आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आता 2 मध्ये 13 धावांची गरज आहे. गडीबाद फर्निचर डिस्ट्रॉय. केतनच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. मॅच मध्ये खऱ्या अर्थानं औपचारिकता बाकी आहे.
DCC नवापूरचा संघ थोडासा लेट, थोडासा उशिरा आला ते टीम प्लॅनिंग. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 1 मध्ये 12 कुणाल आहे. कुणालने चांगलं क्षेत्ररक्षणामध्ये प्रभावित केलं होतं, परंतु आता सामना थोडासा निसटतोय. सामना फिनिश, सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम प्ले बॉयज फुल पडा अँड हार्ड लक टीम DCC नवापूर. पुढील वाटचालींसाठी खूप